कशा आहात सगळे? मस्त ना. थोडा व्हिडिओ टाकायला लेटच झाला. जरी तुमच्याकडे व्हिडिओ उशिरा पोहोचला असेल तर माझी ही सकाळची सुरुवात आहे बरं का. सकाळीच आपण दातं घासतो, रात्री पण घासतो, पण ही माझी सकाळची सुरुवात आहे. तर सकाळी अशा प्रकारे दातं घासून झाल्यानंतर माझं ठरलं होतं की खूप दिवसापासून चाललं होतं की डीप क्लिनिंग, डीप क्लिनिंग. दातं घासून पण नवरा गेला कामाला, तरी पण आपण डोळे गाढवासारखं लोळतच पडली होती. डीप क्लिनिंगच्या नावाखाली 9 पर्यंत लोळत पडल्यानंतर तुम्ही म्हणाल की ही बाई काय मास्क घालून कामं करते का घरात? मास्क घालायचं कारण हे आहे की नाक कंटिन्युअसली गळतंय, घसा नुसता खवखवतोय, घसा तर घशाची तर वाटच लागलेली आहे पूर्ण. सो हा फॅन बराच दिवस झाले क्लीन केले नाहीये. करून घ्यायचे. मी खूप आळशी झाले. काय करू? दर आठवड्याला कामं निघतात. तर चला स्वच्छतेच्या मोहिमेवर जाऊयात. तुम्हाला हा मास्कचा लेक्चर दिल्यानंतर मी आले इथे माझ्या देशी जुगाडाला. फॅनपर्यंत हाच पोचत नव्हता म्हणून खाली 2 उशा, त्याच्यावर सोफ्याची सीट टाकून अशा प्रकारे मी फॅन पुसून घेतलं. काय करणार, देशी जुगाड केल्याशिवाय काही नाही ना. आणि देशी जुगाडच हे कामाला येतं बरं का, काही नाही. मग कुठे इथेच खुर्ची-बिर्ची आणून पालतं पडून तोंड फोडून घेऊन म्हणलं असं करावं. आल्यानंतर त्या सगळ्या देशी जुगाड केलेला आवरला पसारा आवरला. त्यानंतर हा जो बेसिन आहे तो पण क्लीन करायला घेतला. तर अशा प्रकारे किती भराभरा कामं करत होते ना. कामं भराभरा नाही केली तो, कामं उशीरच झाली करायला. 4 वाजले पार. पण व्हिडिओ फास्ट केला. तुम्हाला वाटेल एवढं भराभर बोलवाल होती माझ्या घरी या काम करायला म्हणून. तसं नाही आहे. चला असो. अशा प्रकारे मी हे सगळ्या गोष्टी क्लीन करून घेतल्या. तर बघा कशा गोष्टी मी क्लीन करून घेते आहे ते. ही जी भांडी आहेत ना, शुक्रवारच्या रात्रीची आहेत. शनिवारी मला सुट्टी आहे म्हणल्यावर नवरा म्हणला चल राहू दे, झोप आता, कुठं थंडीत भांडी घासती. असं म्हणल्यावर मी लगेच खुश आणि पळाले पटकन बेडरूममध्ये आणि घेतलं ब्लँकेट आणि गुडूप होऊन गेले. पण हे सकाळी मलाच पडलं ना. सकाळी पण काय थंडी नाही तर काय गरमी असते का? सकाळी भन्नाट थंडी असते त्याच्यापेक्षा. मग काय घेतलं हे काम करायला. काय करायचं आता, फटाफट भांडी घासून घेतले. भांडी अशा प्रकारे आहे ना, भांडी घासून घेतले. किचन पण क्लीन होतं. म्हटलं सगळ्या गोष्टी कराव्या. अशा प्रकारे भांडी इथे माझी झालेली आहेत. त्यानंतर आले किचनकडे. मला आहे ना किचन असं कापडाने बिपडाने पुसलं की समाधान होत नाही. ते कापडाने ते तेल असंच राहतं. त्याच्यामुळे मी पाणी ओतून सरळ साबणाचा फेस करून सगळा किचन धुवून घेत असते. रोजच्या रोज धुते, रोज रात्री. पण आज रात्री धुतले नव्हते म्हणून सकाळी धुवावं लागलं. अशा प्रकारे ते किचन पण साफ झालेलं आहे माझं. तर तुम्ही मात्र व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे सगळं खालचं ठेवलेले वस्तू इथे ठेवले. आणि त्याच्याबरोबर आता मला गॅलरी पण खूप दिवसापासून क्लीन करायची होती. गॅलरी क्लीन करत असताना पण मास्क का, तर इथे कबूतर येऊन घाण करतात. ते आपल्या शरीरासाठी चांगलं नाही म्हणून एव्हरी टाईम मी गॅलरी झाडत असताना आपलं मास्कच यूज करते. त्याच्यानंतर थोडेसे डबे काढून आजूबाजूचं झाडून घ्यावं म्हणलं. त्याचप्रमाणे असं डबे काढून झाडून घेतलं किचनमध्ये वगैरे. कारण नेहमी नोवाच काम करत असते, त्याच्यामुळे तिला डबे सरकवता येत नाही ना. बिचारी आपलं झाडू पुसण्याचं तरी काम करते, तेवढंच तिचा आभार मानायला पाहिजे. आणि ती सोफ्याखाली पण गेली असती, पण तिथे सोफ्याखाली तिला जाता येत नाही. स्पेस खूप छोटा आहे, ती अडकून बसते म्हणून ती गेली नाही. अशा प्रकारे प्रत्येक गोष्टी झाडून घेतल्यानंतर मी आले आता गॅलरी धुण्यासाठी आलेली आहे. पहिल्यांदा पाणी टाकून घेतलं मास्क लावूनच, कारण ती इतका धुराळा आहे. मग आणला निरमा आपला. बसले मीच पण आता खाली. खस झटपट पटापट म्हणत सगळ्या गोष्टी धुवून घेतल्या. आणि इतका अंगातला जोर नव्हता तरी जोर लावून गॅलरी धुवून घेतली. अशा प्रकारे गॅलरीला
मस्तपैकी अंघोळ घातली. मगच मला कुठे समाधान झालं, कारण बरेच दिवस झालं गॅलरी खूप घाण झाली होती. खूप म्हणजे असे काही नाही, धूळ होती आणि मी रोज तर पुसूनच घ्यायचे, पण मला एकदा धुतल्याशिवाय समाधानच होत नाही. काय करू माझं? स्वच्छ केलं तर असं स्वच्छ करायचं, नाही तर करायचंच नाही, हेच माझं आहे. केलं तर असं चकाचक करायचं, नाही तर करायचंच नाही. हा असा माझा स्वभाव. त्यामुळे माझा नवरा कंटाळतो माझ्या रोज करायचं नाही आणि एकदमच काढते म्हणून ओरडत असतो. त्यानंतरनं गॅलरी झाल्यानंतरनं घर तर पुसायलाच पाहिजे ना. मग इथे घराकडे आले प्रकारे पुसण्यासाठी. माझा अशा घरातला प्रकारे आज माझं घर क्लीन खराखुरा झालं. कानाकोपरा स्वच्छ झालेला आहे. ही माझी गॅलरी कशी स्वच्छ झालेली आहे. आणि त्यानंतर हे बेडरूम आमचं, अशा प्रकारे बेडरूम देखील स्वच्छ झालेला आहे. आणि फ्लोर्स पण बघा किती स्वच्छ झालेले आहेत, चमकत आहेत. फ्लोर्स पण किती चमकत आहेत. सो यानंतर जाणार आहे किचन. जे मी गोष्टी क्लीन केलेल्या आहेत त्या तर इथे बघा, ह्या सगळ्या सिंकच्या गोष्टी मी क्लीन करून घेतलेली होती. सिंकची हे जे भिंत वगैरे दिसते खूपच घाण झाली होती आणि म्हणलं आज काही असू दे, आजारी असू दे, काही असू दे, काही फरक पडत नाही. अशा प्रकारे मी माझा हॉल देखील क्लीन करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर जाणार आहे आता आमच्या किचनमध्ये तर हे पसारा असणारच आहे. ह्या झालेला तर तुम्ही म्हणाल पुन्हा ही मास्क लावून आली, तर त्यानंतर मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायला जाणार आहे, जी की ती म्हणजे माहिती आहे का, इतके कॉक्रोचेस झाले घरात. कधी कॉक्रोच नव्हते, पण कॉक्रोच कसं असतं, एक जरी छोटं पिल्लू असलं त्याचे 1000 पिल्लू बनवतात. मला ते आवडत नाही आणि त्याच्यामुळे मी हे औषध आता सगळीकडे टाकून घेणार आहे. आणि हे सगळ्यात माझं महत्त्वाचं काम आहे. तर आजचा जो मिशन क्लिनिंग होता त्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम हा करणार आहे. चला तर मी ते टाकून घेते. तर मंडळी सुरू झालं माझं इकडे तिकडे बिळात उंदीर घुसल्यासारखं घुसण्यासाठी हे औषध टाकण्याचा हा पराक्रम.